नमस्कार. मी वैद्य सुविनय दामले. अशा मस्त निसर्गरम्य ठिकाणी आपण काही वेळा जातो, त्याचा आनंद घ्यायचा असतो. परंतु ऐन वेळेला डोकेदुखी, सर्दी, उलटी, पोटात तरी दुखणं, 2 नंबर साफ न होणं, अशा तक्रारी ज्या किरकोळ असतात, ह्या किरकोळ तक्रारींसाठी आपल्याला घरगुती औषधं काही करता येतील का? किंवा हे त्रास होऊ नये यासाठी काही करता येईल का? 100% उपाय आहेत. सर्दी होऊ नये यासाठी काय करायचं? काळी मिरी जी असते, काळी मिरी, ही काळी मिरी मधात मधात मिक्स करायची आणि ती चाटून खायची. चिमूटभर काळी मिरी आणि 1 चमचाभर मध असं चाटून जर खाल्लात तर पुढे 1-2-3 तासात होणारी सर्दी आपल्याला होणार नाही. काळी मिरी पूड बरोबर ठेवायला काहीच हरकत नाहीये. धुराची वात, धूमवर्ती नावाचा आपला एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ देखील बघा. त्याच्यात जी सांगितलेली धुराची वात आहे, अप्रतिम काम करते. 5 मिनिटाला सर्दी तुमची गायब झालेली असते. तो धूर असं नाकात ओढून घ्यायचा, घशात ओढून घ्यायचा, कानाला घ्यायचा. अगदीच काही नसलं तर मगाशी मी म्हटलं तशी काळी मिरी जी असते ही कुठच्या तरी निखाऱ्यावर टाकायची आणि त्याचा धूर नाकात ओढून घेतला तरीही चालतो. पोटात दुखतंय, मळमळतंय, सरळ तुम्ही सरबत प्या, पाणी प्या, मीठ साखर पाणी प्या, बोट घाला आणि सगळं काढून टाका. काढून टाकलं, पोट रिकामं ठेवलं तर मग हे उलटी मळमळ हे काही होणार नाही. काहीतरी अरबट चरबट खाल्लं जातं इकडचं तिकडचं, अर्थात खायचं नाही अशातला भाग नाही, खायचं. परंतु जर आपण पोट रिकामं करून ठेवलेलं असेल, म्हणजेच काय, तर प्रवासाला जाण्या अगोदर तुमचं पोट सगळं रिकामं करून ठेवा. एखादा एरंडेल तेलाचा डोस घेतला तरी चालेल. आणि मग तुम्हाला थोडस पहिली टाकी रिकामी केल्याशिवाय तुम्हाला भरता कसं येणार आतमध्ये, त्यामुळे पहिली टाकी रिकामी करून घ्या. 1-2 दिवसाचा एरंडेल तेलाचा कोर्स करा प्रवास सुरू व्हायच्या अगोदर. म्हणजे मग एकदा टाकी रिकामी झाली की वरनं त्याच्यात आपल्याला अरबट चरबट सुद्धा भरता येतं. बाहेर गेल्यानंतर डॉक्टर आणि त्यांचे नियम आणि ते पथ्य सगळं सोडून द्यायचं असतं, मजा करायची असते. तेव्हा पुन्हा समजा काही त्रास झालाच तर काही पाचक औषधं घ्या, एखादं जेवण स्किप करा. म्हणजे जे काही बिघडलेला फॉर्म्युला आहे हा पुन्हा मूळ पदावर येण्यासाठी नक्की मदत होत असते. लिंबू आहे, लिंबावर थोडंसं सैंधव मीठ घाला, चाट मसाला घाला, अगदी पाणीपुरी खाल्ली तरी चालेल. त्या पाणीपुरीवाल्याकडे जी चटणी असते ना, पुदिन्याची चटणी, त्याच्यामध्ये काळं मीठ आहे, जिरं आहे, हिंग आहे, हे सगळी चटणी जी आहे त्याच्यातच जर असं पाणी घालून सरबत तयार करून सिप सिप घेता येऊ शकेल. जसं सूप घेतो तसं हे पाणीपुरीचं जे पाणी आहे, तिखट नको मात्र त्याच्यात. जर ऍसिडिटी वाढली असेल तर तिखट न घेता गोड, आंबट आणि खारट हे 3 पदार्थ जर तुम्ही युक्तेने वापरलेत तर चांगलं होईल. लिंबावर थोडंसं सैंधव घालायचं आणि हे लिंबू असं जरा खतखतावून घ्यायचं गॅसवर, आणि मग ते जे रस असेल तो चोखत राहायचा. त्याने सुद्धा मळमळ, डोकेदुखी कमी व्हायला मदत होत असते. पोटात दुखतंय अशा वेळेला काय करायचं, तर मोहरी किंवा हिंग असं चमचावर टाका तोंडात. ओवा खाल्ला तर अधिक चांगलं. म्हणजे मग तेव्हा जे काही डिस्टर्ब झालेलं असतं पोट, ते सगळं कमी होऊन जाईल. आणि दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. काही गोष्टी ह्या किरकोळ असतात, परंतु आपण त्याचा उगाच मोठा बाऊ करून ठेवतो आणि मग त्या क्षणाचा आनंद सगळा घालवतो. भूतकाळ आपल्या हातात नसतो, भविष्यकाळाचं आपल्याला काही सांगता येत नसतं. त्यामुळे अशा मस्त वातावरणामध्ये बसायचं आणि छानपैकी हे सगळं एन्जॉय करायचं. मग कुठेतरी चणे खाल्ले तरी चालू शकतं, लाया पॉपकॉर्न खाल्लं तरी चालू शकतं आणि मस्त असा टाइमपास करायचा.